दिवसातून ब्लॉग बनवते. खरं तर हा ब्लॉग खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण की ह्या ब्लॉगमध्ये मी बघा तुम्हाला कॅप्शन बघून तर कळेलच. बट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता आम्ही निघालो आहे राजवाड्यावरती. मला खूप दिवसापासून ह्याला काहीतरी अशी ट्रीटमेंट करायची होती आणि फायनली आज मी करते. सो या तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो आता आम्ही पोचलो आहे. तुम्ही बघताय मम्मी मागे बसली आहे, पण मला खरंच खूप भीती वाटते, कारण माझी केस खूप पातळ आहेत आणि नंतर कसे दिसतील याचं मला टेन्शन येतं आहे तरी. सो लेट्स सी. इथे अशी मम्मी बसली आहे. सो आता हेअर वॉश करायचं आहे. आणि गाईज मला थोडे हेअर कट करायचे होते, पण नवरात्री आहेत सो मम्मी नको बोलते आहे, असं नाही करणार. आणि हेअर वॉश करून झाला आहे. आता ते केस ब्लो ड्राय करतायत. आणि गाईज तुम्ही बघू शकता माझे केस आधी म्हणजे खूपच बेकार होते, आता हे जरा बरं तरी दिसते. अरे कहना क्या चाहते हो. सो या बघा ब्लॉग कंटिन्यू करा. ॲक्च्युली ह्या सगळ्या प्रोसेसला आय थिंक 3 ते 4 तास लागत आहेत आणि मी काहीच खाल्लं नाही आहे. मला खूप भूक लागली. ॲक्च्युली मला सुट्टी नव्हती. मी OPDला गेले नाही. OPDला सुट्टी घेतली, हॉस्पिटलला जाऊन आलेले सकाळी आणि मग आता इथं आली. आणि यायचं आता मला खूप भूक लागली आहे, तर मी पप्पांना खालून लेज आणायला लावला आणि आता मी लेज खाते. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता ते परत हेअर वॉश करतायत आणि मला बसवून ठेवले असं. नाव यू सी द फायनल लुक ऑफ माय हेअर्स. मला कमेंट करून नक्की सांगा की लुक कसा वाटतोय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.